धंदा चाललं बघ तुझं. धंदाबिंद काय नाही, धंदाबिंद काय नाही. अरे जरा तरी लाज धर. कोणाचा कोण तू हे तरी ध्यानात ठेव. हवा आहे का मला ते त्या आबा पैलवानाचा मी पोरगा आहे ते. अरे त्या फोटोकडे बघ. आजा पंजा बा समधी पैलवान होते. गावात केवढा मान होता त्यांना. नाही तर तू नुसत्या इड्या फुकीत बसतोय. अगं पण उंडगिया ह्या समध्यांची नजर आहे तुझ्यावर एवढं तरी ध्यानात ठेव. ए बघ ते समधी फोटो मध्ये चिपचाप बसलेत. ते कशाला माझ्यावर नजर ठेवतील तू असताना. अरे पण त्याच्या आत्म्याला काय वाटत असेल. तू काम धंदा करत नाहीस, पैलवानकी बी करत नाहीस. कसं व्हायचं तुझं. समजा झक्कास होणार आहे माझं. अगं या समध्याने एवढा पैसा मिळवलाय कुणासाठी. माझ्यासाठीच नव्हा. मग मग त्यांच्या आत्म्याला काळजी वाटायचं काय कारण आहे. आणि आबानी माझं लगीन पण ठरवलंय लहानपणीच माहुना बरोबर. म्हणजे ती पण काळजी नाही. तू तर मेला लाजच सोडलीस. माझंच नशीब फुटक. तो थोरला तिकडे तमाशात जाऊन उलटलाय. घराण्याच्या नावाला काळोखी फासली. वाटलं होतं तू तरी पैलवानकी करून घराण्याचं नाव राखशील. पण नाही, तू बी इड्या फुकून घराण्याची राख करणार. झाले का तुझी नेहमीची कटकट सुरू. एक मिनिट आम्हाला कप झोपू देऊ नका. दिस रात टकुऱ्याला हेच त्रास आहे. तुझं कसं होईल, माझं कसं होईल, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. जे नशिबात असेल ते होईल. जा आता त्या म्हशीकडे बघा. तुला कुणी माझी म्हातारी केली कुणाच ठाऊक. झोप आता. तू बी नुसतीच खा. तुझ्या बाच आहे. गप्पे आहे झोपू दे मला. कोण आहे, कोण आहे. चोर आहे का कोण आहे. चोर नाही, मी तुझा बाप आहे. माझा बाप. माझा बाप. माझा बाप तर 3 साला मागच मिळाला. खुशीतोस काय मला. मला माझा बा आहे. टक्कुर आहे का तुझ्या ठिकाणावरती. म्हणून माझा बा आहे. तिकडे बघ मी बाच आहे तुझा. आबा तू परत आला. अरे आबा मी बैरू आहे. आबा आई आत आहे. आई आत आहे. आई नका तूच पाहिजेस मला. पण मी अजून जित्ता आहे. तू मेलेला आहे. म्हणूनच माझा जीव घुटमळतोय आता. का जीव घुटमळायचं काय कारण आहे. तुझा दिवस घातलेत की मी. केलंस मग प्रत्येक राग आहे तुझ्यावर माझा. का तुझा फोटो लावलाय की. का तू पुसतो सणावारी त्याला हार घालतो. हाराचं सोड. मग तू पोरगा माझा. अरे नाही कोण म्हणतोय. सगळं गाव तुझाच पोरगा म्हणून ओळखतंय की मला. पण काय केलंस म्हणजे पैलवानकी घराण्यात चालत आलेली. तू नुसत्या बिड्या फुंकीत गावात फिरतोस. हे बघा बा मला इड्या आवडतात म्हणून मी ओढतो. का तुझं काय जातंय की. पैका माझा जातोय ना व. चित्ता असताना कधी अंगाला हात लावला नाहीस. आणि आता मेल्यावर मारतोस. माझ्या थोरल्या भावाला घराबाहेर काढलास आणि आता मला मारतोस. लाद घालीन पेकटात जादा बोललास तर. अरे तुझा थोरला भाऊ तमाशाच्या नादी लागला. पैलवानाच्या घराण्यात तमाशा म्हणजे दुधात माती. दूध चांगलं राहावं म्हणून मी माती घराबाहेर फेकून दिली. तमाशाला गेला म्हणजे काय कोणाचा खून नाही केला त्यानं. अरे निस्ता तमाशाला गेला असता तरी सरळ केला असता त्याला. पण तू ढोलची वाजवायला लागला. तू लहान होतास. 5-6 वर्षाचा असशील. काय हो तुमचा बाप माकडवाला होता का. कशावर नाही म्हणजे तो माकडवाल्याचं कुडमुड वाजवत असणार तेव्हा तुम्ही ढोलकी वाजवायला शिकला अशिला. टांग टांग गुडघ्यात टांग टांग. तुझ्या जिंगालीवर माफ करा गाववाले. जो पोरगा आहे माझा पैलवानाचा पोरगा ढोलची वाजवतोय. बापाची टवाळी करतोय. शरम वाटते मला.
म्हणून तुमच्या समजांच्या देखता सांगतो, आजपासून ह्यो मला मेला, मी ह्याला मेलो. जा मर्जाच्या नाचीच्या पायापाशी. पुन्हा घराची पायरी चढलास तर बुंडी मुराळून टाकीन तुझी. तवा धरण दादूचं नाव टाकलंय म्या, आणि आईकडनं तुझ्या मरताना मी वचन घेतलं दादूला घरात पाऊल टाकू देणार नाही म्हणून. कशापायी केलं मी हे समज? मला काय माहिती कशापाई केलं ते. अरे घराण्या पायी, आपलं पैलवानाचं घरानं, ते घरानं सांभाळण्यासाठी तरी तुला पैलवान व्हायलाच पाहिजे. आबा आबा मला हे जमणार नाही. कसं जमणार नाही ते मी बघतो. आबा मी तुला जलमभर सुखानं झोपू देणार नाही, तुझं लगीन होऊ देणार नाही, लगीन झालं तर पोरं होऊ देणार नाही, पोरं झालं तर जगू देणार नाही, जगली तर लुळी पांगडी करीत. पापायच का वैरी आहेस? मला सांग, तू पहिला करणार का नाही? जबरदस्ती कशापाई? कशा पायी? अरे मी जलमभर पहिलवानकी केली, 100-200 कुस्त्या केल्या, समजा कुस्त्यात पडलो, एक बी कुस्ती जितली नाही. कुस्ती न मारता मी मेलो. तवा धरणं जीव घुटमळतोय माझा, मुक्ती मिळत नाही रे मला. आता तू कुस्तीत पडला त्याला मी काय करू? मला मुक्ती दे. हे बघ, तुला द्यायला माझ्याजवळ मुक्ती नाही. बघ, एक तरी कुस्ती मारलीस तरी मला मुक्ती मिळेल. हे बघ, तू कुस्ती सोडून काय वाटेल ते माहिती. याला बोलू नकस. उद्यापासून काळ उस्तादाच्या तालमीत जायचं. जुना दोस्त आहे माझा तो, तो तुझी तयारी करून घेईल. नाही म्हणलास तर गाळ दाबीन तुझा. बोल, जाशील का नाही तालमीत? पोशील की नाही पैलवान? नाही कुठं म्हणतो मी, गळ्याची शपथ घेतो, पण शपथ घ्यायला गळा तरी सोड. लय बरं वाटलं मला. मला बी. जातो मी. पण एक ध्यानात ठेव, आता काय? मी तुझ्या संकट घेऊन बोलतो, कोणाला कशी बोललास तर तू माझं नरड दाबणार. बराबर वळखलंस. जा बाबा जा. पण हे बघ आबा, आबा आबा ऐक, गेलो आता. आता उद्यापासून काळ उस्ताद माझ्या राशीला लागणार. मरते जीवानीशी जातोय आता मी. देवा भैरू, ए भैरू, अरे उठ की, मुलावर आल्यात. कार काय झालं? कुठे काय नाही. आई, मला रातभर झोप नाही. का? रातभर मी विचार करत होतो. तुम्हाला रागवून बोललीस ना, त्याच्यावर मी रातभर विचार केला. आई, तू म्हणाली तेच खरं. आपल्या घराण्याचं नाव मोठं करण्याकरता मी पैलवान व्हायचं ठरवले. तू तू बोलतेस हे? मल्हारी राया, पावलास र बाबा. देवा, चांगली बुद्धी दिलीस माझ्या लेकराला. चांगलीच दिली. वैद्य, मी आले. आबा, चांगली दिलीस बाबा. आल्या गेल्याची, तेल्या तांबोळ्याची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, गाई म्हशीची, रेडकाची, आईची, बापाची. आज लई आनंदाचा दिस बघायला मिळाला बघ. मला पण. आई, मी आज जातो आणि त्या काळू उस्तादाचा कंडा बांधतो. असं बस, लवकर उठ. मी तुला आंघोळीला गरम पाणी देते, न्याहारीची तयारी करते. तुझ्या बोलण्याने लई बळ आलंय बघ मला. पोरग पैलवानकी करणार आहे. आता काय बी काळजी करू नका. अरे वीज चमकाव्याशी चमकत होती, लोकांच्या डोळ्याची पापणी लवत नव्हती. कुस्ती बघावी तर अशी. राम राम असतात. कोण रो तू? मी भैरू, हा आबा पैलवानाचा पोरगा. तू आबाचा पोरगा? आणि इकडून कशी काय वाट चुकलास? हा आकडा आहे पैलवानांचा. होय, पण आपल्याकडे जरा काम होतं. माझ्याकडे आणि कसलं काम काढलंयस रे? हेच की, तयारी करायची होती कुस्तीची. कुस्तीची? तू आणि कुस्ती? लेका उंदराची खुस होईल. वा कसा होईल? कधी आरशापुढे उभा राहील तर उघड्या अंगानं. पण तुम्ही आबाला तसं वचन दिलं होतं म्हणून. होय, दिलं होतं. पण लई वर्षा माग तुझा थोरला भाऊ तमाशात गेला त्यावेळी आबा पार खचून गेला होता. मी आज सबूत दिला. म्हटलं तू काय बी काळजी करू नकस, तुझ्या धाकट्या पोराला पैलवान बलवीन असं बोलवून गेलो तू. होय, म्हणूनच आलो मी तुमच्याकडे. मग इतक्या लवकर कशाला आलास?
म्हातारपणातच यायचं. नाही नाही वस्ताद, असं बोलू नका. पाहिजे तर 2 वादाडा खाना. नाही नको. अहो या पैलवानकीच्या विचारानं मला रातभर झोप येत नाही हो. या पैलवानकीसाठी लई मेहनत करावी लागेल तुला. माझी तयारी आहे. वेड्या वरतोस का? वडतो की, रोज 2 बंडल वडतो. ते आधी बंद करायला लागतील. होय, तुम्ही म्हणाल ते बंद करतो. पाहिजे तर तुमचे पाय धरतो. नाही म्हणू नका, मला पैलवान करा. मला वाटलं तुला पैलवानकी करायचीच नाही. नाही नाही, ते समजून सुरू झालं, विसरून जा. आता मी घराण्याच्या नावासाठी पैलवान होईल. वाटेल तेवढी मेहनत करीन. तुम्ही फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवा. असं? मग जा, आखाड्यातल्या माणसाला दलवत घाल, तर आलोच. जय बजरंग, जय बजरंग.